नवरा बायकोमध्ये झालेलं भांडण हे व्यायामासारखं असतं, व्यायाम. दोघांनीच चालू केलेलं भांडण जर दोघांनीच मिटवलं, तर ते रिलेशनशिपला अजून हेल्दी करतं, पहिल्यापेक्षा जास्त मजबूत करतं. पण काही लोकं आजकाल ही नात्यातली एक्सरसाइजच होऊ देत नाहीत. जरा नवरा-बायकोमध्ये भांडणं झाली, की मुलीचे आई-वडील येतात, मुलीला घेऊन जातात. वर अजून म्हणतात, "आम्हाला आमच्या मुलीला पाठवायचं नाही. ती काय आम्हाला जड झालेली नाही आणि आम्ही तिच्यासाठी 150 वर्ष जगू." 150 नाही, तुम्ही 1,500 वर्ष जगाल, नो डाउट. पण जर मुलगी जड झालीच नव्हती, तर तिचं लग्न करून कशाला दिलंत? आणि जर लग्न करून दिलंय, तर छोट्या-मोठ्या नवरा-बायकोच्या भांडणात पडता कशाला? जरा काय झालं, की मुलीचे आई-वडील येतात, भाऊ येतो, बहीण येते आणि मुलीला घेऊन जातात. अरे त्यांना टाईमच देत नाहीयेत तुम्ही त्यांचं नातं डेव्हलप करायला. त्यांना वेळच देत नाहीयेत एकमेकांमधले गुण-अवगुण ओळखायला. त्यांचं नातं तयार कसं होणार आहे? आणि ह्या जगात एक मला कपल असं शोधून दाखवा ज्यांच्यामध्ये भांडणं कधीच झालेली नाहीत आणि फ्युचरमध्ये सुद्धा होणार नाहीत. एक कपल शोधून दाखवा, सापडेल? नाही ना. मग तुमच्या लेकीच्या संसारात सुद्धा भांडणं होणार आहेत आणि काही गोष्टींकडे दुर्लक्ष करावं लागणार आहे तुम्हाला. मी म्हणत नाही की तुम्ही प्रत्येक वेळेलाच दुर्लक्ष करा. लक्ष घाला, पण कधी? जेव्हा गोष्ट सेफ्टीची असेल, गोष्ट जीवावरची असेल तेव्हा. त्यावेळेला कायद्याची सुद्धा मदत घ्या. नो प्रॉब्लेम. पण छोट्या-मोठ्या गोष्टीत तुम्ही जर पडताय, डे टू डे रूटीनमधल्या, तर त्यांचं नातं नीट कसं होणार आहे? नवीन वर्षात एक संकल्प घ्या, की मुलीच्या छोट्या-मोठ्या भांडणात पडायचं नाही, थोडं दुर्लक्ष करायचं. बघू किती जणांना जमतंय. हॅपी न्यू इयर. Yeah.